आणि जवळपास 1.5-2 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवारांच्या राजकीय वाटाही वेगवेगळ्या झाल्या। दोघांनी लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक सुद्धा एकमेकांच्या विरोधातच लढवली। पण त्यानंतर आपापसातली ही कटुता कमी करण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून केला गेल्याचं पाहायला मिळालं आणि त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय। कर्म धर्म संयोगाने आई बापाच्या कृपेने चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं। ऐकलं उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले ते? चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं। बीडच्या दौऱ्यावरती आलेल्या अजित पवारांनी एका जाहीर कार्यक्रमात हे वक्तव्य केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या। कारण एकीकडे अजित पवार आणि शरद पवार काकापुतण्यांमध्ये राजकीय मार्ग वेगळे झाले आहेत आणि पण असं असताना सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपले चुलते शरद पवारांना श्रेय देण्यास विसरले नाहीयेत। पुन्हा एकदा ऐका अजित पवार नेमकं काय म्हणाले। कर्म धर्म संयोगाने आई बापाच्या कृपेने चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं। काही देऊ नका, फक्त प्रेम द्या, माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार करा। खरं तर अजित पवारांच्या या वक्तव्याला राजकीय घडामोडीची किनार आहे। 2 वर्षांपूर्वी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत वेगळा राजकीय मार्ग निवडला। मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की दादांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली। एका राष्ट्रवादीचे 2 पक्ष झाले। तेव्हापासून शरद पवार आणि अजित पवार काकापुतण्यांमध्ये राजकीय संघर्षाची सुरुवात झाली। गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा तसंच विधानसभा निवडणुकीत पवार काकापुतणे आमने सामने आले होते। एकीकडे राजकीय भूमिका वेगवेगळ्या असल्या तरी सुद्धा त्यांच्यातील नात्याचा ओलावा कायम असल्याचं वारंवार पाहायला मिळतंय। चांगलं आहे, मोठ्यांचे आशीर्वाद नेहमी घ्यायचे असतात। त्यामुळे काकांना आशीर्वादापुरतच त्यांनी आता मर्यादित ठेवलं हे तुम्ही लक्षात घेत नाही। खरं तर रोखठोक बोलण्यासाठी अजित पवार ओळखले जातात। जे पोटात तेच ओठात असं अजित पवारांविषयी बोललं जातं। हेच बीडमधील अजित पवारांच्या वक्तव्यातून पाहायला मिळालं। चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं। ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत। तर आज अजित पवारांनी बीडचा मॅरेथॉन दौरा केलाय। सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत बीडमधल्या विविध विकास कामांचा आढावा, गाठीभेटी आणि बैठका अशा भरगच्च घडामोडींचा दादांचा दिवस होता। पण अजित पवारांच्या दौऱ्यात एका व्यक्तीची अनुपस्थिती सगळ्यांनाच खटकली। ही व्यक्ती होती दादांचे निकटवर्तीय धनंजय मुंडे। आता मुंडेंनी आपल्याच पक्षप्रमुखांच्या कार्यक्रमाला दांडी का मारली आपण पाहूया। अजित पवारांच्या दौऱ्यात धनंजय मुंडेंची अनुपस्थिती। प्रकृती ठीक नसल्याचं कारण देत कार्यक्रमांना दांडी। धनंजय मुंडेंच्या गैरहजेरीमुळे नाराजीची चर्चा। बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी बुधवारी बीडचा दौरा केला। दादांच्या दौऱ्याला आमदार, मंत्री, नेते सगळ्यांनी झाडून हजेरी लावली। पण दांडी मारली ती माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंनी। आपल्या अनुपस्थितीसाठी धनंजय मुंडेंनी पुन्हा एकदा आजारपणाचं कारण पुढे केलंय। उपचारांसाठी मुंबईला जात असल्यानं दादांच्या दौऱ्यात हजेरी शक्य नसल्याचं ट्विट त्यांनी केलं। तर पक्षप्रमुख अजित पवारांनी सुद्धा याला दुजोरा दिलाय। आज धनंजय मुंडे आजारी असल्यामुळे येऊ शकले नाही। त्यांनी मला सकाळी फोन केला आणि सांगितलं की दादा माझी तब्येत अजून थोडी खराब झालेली, आज दुपारी मी ऍडमिट होतोय दवाखान्यामध्ये, नाहीतर ते पण आज दौऱ्यावर येणार होते। पण शेवटी माणसाची तब्येत चांगली असली पाहिजे तर माणूस धडधाकटपणे काम करू शकतो आणि त्याच्यामुळं त्यांना येता आलं नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्ती आहे। याच कारणास्तव विरोधकांच्या दबावानंतर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला। राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे सार्वजनिक कार्यक्रमात फारसे दिसलेच नाही। त्यांच्या अनुपस्थितीबद्दल मंत्री पंकजा मुंडेंनी सुद्धा काहीशी अलिप्त भूमिका घेतली आहे। आज अजित दादा बीड दौऱ्यावर आहेत। मी पण तिकडेच आहे, मला इथे उशीर झालाय। मला नाही माहिती आता, मी इथे मी ते दुसऱ्यांचे काय चाललंय थोडीच मला माहिती आहे। कोणाचं काय चाललंय मला काय माहिती। त्यांची तब्येत तर बरेच दिवस झाले बरी नाही। पंकजा मुंडेंच्या अलिप्तपणाला अंजली दमानी यांनी नुकताच केलेला गौप्यस्फोट तर कारणीभूत नाही ना, अशी सुद्धा चर्चा रंगतीये। तेव्हा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे विरोधात होते, म्हणून धनंजय मुंडे माझ्या घरी आले पंकजा मुंडेंच्या फाईल्स घेऊन आणि मी त्याच्या विरुद्ध लढावं असं त्यांना वाटत होतं। पण त्यांना मी स्पष्टपणे जेव्हा सांगितलं की मी असं कधीही लढत नाही, त्यांनी त्यांच्या फाईल्स ठेवून गेले, पण त्याच्यावर मी कधीही बोलले नाही। कारण हे लढणं अशा कोणाच्या दिलेल्या फाईल्सवर हे मी आज तगायत कधी केलं नाही आणि करणारही नाही।
असं म्हणतात की राजकारणात जे समोर घडताना दिसतंय त्याच्या कैक पटीनं मोठ्या घडामोडी या पडद्या पाठीमागे सुरू असतात. सध्या बीडच्या राजकारणातही असंच काहीसं चित्र असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंनी आपल्या अनुपस्थितीसाठी तब्येतीचं कारण पुढे केलेलं असलं तरी त्याला नाराजीची दाट किनार आहे हे नक्की. सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आज वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेच्या पटलावरती मांडलं गेलं आणि अर्थातच त्याच्यावर अजूनपर्यंत चर्चाही सुरू आहे. या चर्चेच्या वेळेला खासदार श्रीकांत शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांना थेट ऑफर दिली आहे. श्रीकांत शिंदे आपल्या पक्षाची बाजू मांडण्यासाठी उभे राहिले त्यावेळी त्यांनी खासदार अरविंद सावंतांचा उल्लेख सहकारी असा केला. त्यावर काही खासदारांनी जुने सहकारी अशी आठवण शिंदेंना करून दिली आणि त्यावरती बोलताना ते आता सुद्धा आपले साथीदार होऊ शकतात अशी कोटी श्रीकांत शिंदेंनी केली आहे. यहाँ पर कुछ साथी, अरे पुराने नहीं अभी भी हो सकते हो, यहाँ पर कुछ साथी, अरे पुराने नहीं अभी भी हो सकते हो. तर वक्फ दुरुस्ती विधेयक अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेत सादर केलं आणि यावरनं लोकसभेत भला मोठा गदारोळही झाला. किरण रिजिजू यांनी वक्फ विधेयकासंदर्भात विरोधक दिशाभूल करतायत असा आरोप केला. या विधेयकाच्या माध्यमातून सरकार कोणत्याही धार्मिक गोष्टीत हस्तक्षेप करत नाही. वक्फ विधेयकामध्ये धार्मिक स्थळांबाबत काहीही नाहीये, ते केवळ प्रॉपर्टी मॅनेजमेंटचा मुद्दा आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. वक्फ बोर्डावरती शिया, सुन्नी आणि महिला सुद्धा असतील. सोबतच 4 बिगर मुस्लिमांसह 2 महिला असणं अनिवार्य असेल. लोकसभेत यावरच्या चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलंच घमासान पाहायला मिळालं. वक्फ विधेयकावरून लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधकांनी त्यांची भूमिका मांडली. यावेळी जोरदार चर्चा झाली. तसंच एकमेकांवर शाब्दिक हल्लेही चढवण्यात आले. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणार नाही असं लोकसभेत ठणकावून सांगितलं. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेनं या विधेयकाला ना थेट विरोध केला ना थेट पाठिंबा दिला. आपके मन में कुछ और ही है. जमीन आपको हड़प करनी है और किसके लिए करनी है? जैसे मैंने कश्मीर में नाम लिया, जैसे मैंने जहाँ मणिपुर में भी चल रहा है उसी के लिए चल रहा है. और किस किस लोगों के लिए चलता है, किन उद्योगपति के लिए चलता है, सभी को पता है. आपका उद्दिष्ट जमीन हड़पने का है, बाकी कुछ नहीं है. अरविंद सावंतांनी केलेल्या भाषणानंतर शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी तर भाषणाच्या सुरुवातीलाच विधेयकाला समर्थन दिलं. ठाकरेंच्या शिवसेनेला हिंदूंचीही अलर्जी असल्याचा आरोप शिंदेंनी केला. उद्धव ठाकरेंची शिवसेना कोणाचे विचार मांडते असा सवाल उपस्थित करत त्यांनी विरोधकांना डिवचलं. अपनी अंतरात्मा से इनको प्रश्न पूछना चाहिए कि बाला साहब आज होते तो ये क्या आज ये भाषण कर पाते यहाँ पर? आज इस सदन में एक बात साफ हो गई, ये यूबीटी वाले किसकी विचारधारा को मान रहे हैं और ये बिल का विरोध कर रहे हैं. इनके पास एक सुनहरा अवसर था अपनी गलतियों को सुधारने का, अपने इतिहास को संभालने का. लोकसभेतच नव्हे तर सोशल मीडियावरही वक्फ विधेयकावरून राजकीय लढाई पाहायला मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून बाळासाहेब ठाकरेंचे विचार राखणार का असा प्रश्न उपस्थित केला. तर संजय राऊतांनी फडणवीसांना उत्तर दिलं. विधेयक आणि हिंदुत्वाचा काडी मात्र संबंध नसल्याचं उत्तर राऊतांनी दिलं. देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट आणि शिवसेना शिकवू नये आणि हिंदुत्व अजिबात शिकवू नये. भारतीय जनता पक्षाला, मी देवेंद्र फडणवीस यांचं नाव, भारतीय जनता पक्षाला मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या मिशेला पीळ देत फिरतो या देशात. आम्हाला त्यांनी हिंदुत्व अजिबात शिकवू नये आणि वक्फच्या बिलाचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस